बेसन पीठ घ्यायचं. बेसन पिठामध्ये लाल तिखट टाकायचं, हळद घालायची, जिरे घालायचे, नंतर लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालायची, तीळ घालायचे, मीठ घालायचं आणि त्याची छान पेस्ट तयार करून घ्यायची. मस्त गुठळ्या वगैरे सगळ्या फोडून घ्यायच्या, मस्त कालवून घ्यायचं ते. आणि आता हे मी गावरान आळूचे पानं घेतलेले आहेत. हे आळूचे पानं गावरान आहेत, त्यामुळे ते छोट्या छोट्या साईजचे आहेत. त्या आळूच्या पानावर त्या बॅटरचा पातळ असा थर लावून घ्यायचा. जाड थर घेतला ते व्यवस्थित तळल्या जात नाही. मग पातळ असा थर लावून घ्यायचा बेसन पिठाच्या त्या बॅटरचा. अशा पद्धतीने मी सगळे आळूचे पानं आहेत ना, त्याला अशा पद्धतीने बेसन पिठाचा पातळ थर असा लावून घेतला आणि त्याच्या मस्त अशा वड्या दुमडून घेतल्या. मी आत्ता घेते त्या पद्धतीने वड्या अशा दुमडून घ्यायच्या गोल गोल करून. अशा पद्धतीने मी सगळ्या पानांच्या वड्या लावून घेतलेल्या आहेत. इकडं कढईमध्ये तेल घ्यायचं आणि त्या तेलामध्ये एक एक करून वड्या तळून घ्यायच्या. अशा पद्धतीने मी सगळ्या वड्या तळून घेतलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही किती कुरकुरीत आणि मस्त झालेल्या आहेत त्या.